नमस्कार। हम लाए हैं तूफान से कश्ती निकाल की, कवी प्रदीप यांचं हे आदरामत गीत. मित्र, हे गीत ऐकल्यानंतर मला असं वाटलं की असा कुठला प्रसंग असेल की कवींनी असं गीत लिहावं. कारण ते म्हणतात हम लाए हे तूफान से कश्ती निकाल की, म्हणजे तुफानमधून, मोठ्या वादळातून मी माझी नौका पार केली. याचा अर्थ असा की मानवतेवर जेव्हा जेव्हा संकट आली, देशावर जेव्हा जेव्हा संकट आली, किंवा असा एक प्रसंग आला की त्या सपाट्यामध्ये सगळी मानवता आली, किंवा एका देशातला पूर्ण समाज आला, अशा घटना जगभर घडलेल्या आहेत. त्यातली महत्त्वाची घटना भारत आणि पाकिस्तानची फाळणी. भारत आणि पाकिस्तानची जेव्हा फाळणी झाली, त्यावेळेस भारतीय समाज अशा प्रसंगातून बाहेर पडला आणि त्याने त्याची कस्ती अशा ह्या वादळातून बाहेर काढली आणि देश उभा केला. खरं तर जेव्हा भारत पाकिस्तानची फाळणी झाली, त्या दरम्यान ह्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं. ह्या देशातल्या एकूण भूभागापैकी 60% भूभाग हा इंग्रजांच्या ताब्यात होता आणि बाकीचा जो 40% भूभाग होता हा ब्रिटिश शासन व्यवस्थेखाली काम करणारे जे संस्थानिक होते, जे राजे होते, त्यांच्याकडे हा प्रदेश होता. असे 565 जे संस्थानिक होते, त्या संस्थानिकांना इंग्रजांनी असं सांगितलं की तुम्ही भारत किंवा पाकिस्तानात कुठेही जाऊ शकता, किंवा तुम्ही स्वतंत्र राहू शकता. जर त्यांनी स्वतंत्र राहण्याची भूमिका घेतली असती तर भारत खंडित झाला असता. कारण हैदराबाद, त्यानंतर म्हैसूर हे असे राज्य होते की त्या राज्य जर समजा देश म्हणून उभे राहिले असते तर दक्षिणेकडचा भारताचा भाग याला संपर्क काही राहिला नसता. कारण हे दोघं संस्थान हे अशा ठिकाणी बसलेले आहेत की दक्षिण भारतात तुम्हाला जायसाठी जो मार्ग हवा तो मार्ग ह्या संस्थांमधून गेला असता. आणि जेव्हा एखादा देश तयार होतो तेव्हा तो दुसऱ्या देशवाल्याला त्या रस्त्याने जाऊ देईलच का, किंवा तो कॉरिडॉर देईल का, हा प्रश्न आहे. तेव्हा मित्रहो, असे अखंडित तुकडे घेऊन जर भारत तयार झाला असता तर भारताची अवस्था आज काय झाली असती. कारण आज आपण अखंड भारत बघतो, त्याच्यातून मी पाकिस्तान आणि बांगलादेश वेगळा झालेला आहे. बांगलादेशात आत्ता स्वतंत्र झाले आणि त्या ठिकाणी हिंदूवर कशा पद्धतीने अत्याचार सुरू झाले, आणि पाकिस्तानात ते पूर्वीपासून चालू आहेत. तिथली हिंदूंची मोठी लोकसंख्या कमी झाली आणि पाकिस्तान रोजी दहशतवादी हल्ले आपल्यावर करतो आहे. जर 565 असे देश किंवा त्याच्यातले 10 किंवा 20 देश तयार झाले असते, बाकीचे भारतात जरी विलीन झाले असते, तरीही एक पाकिस्तानने तुमचे 70 वर्षापासून तुमचं डोकं पार फिरून टाकलं आहे. तेव्हा ह्या 10 ते 20 देशांनी आपल्याला सुखाने जगू दिलं असतं का? तेव्हा ह्या ठिकाणी जी कस्ती भारतीय लोकांनी बाहेर काढली, या कस्ती बाहेर काढण्यामध्ये म्हणजे भारताची फाळणी होण्याच्या दरम्यान जे राजे रजवाडे स्वतंत्र होऊ पाहत होते, त्यांना भारतीय विलीन करण्याचं बहुमूल्य कार्य इतिहासामध्ये पटेलांनी करून दाखवलं. पण आपण भारतीयांना फक्त पटेलच माहिती आहेत. पण नाही मित्र, ह्या ठिकाणी V.K. मेनन नावाचे एक सरकारी अधिकारी मोठ्या प्रमाणात मदतीस पटेलांचे आले आणि पटेलांच्या सल्ल्याने, पण V.K. मेनन हा अधिकारी असल्यामुळे त्यातल्या ज्या मेख होत्या कारभारामधल्या, प्रशासनामधल्या आणि कायद्यामधल्या, त्याचं उत्तम ज्ञान असणारा हा माणूस त्या ठिकाणी खंबीरपणे उभा राहिला आणि त्यांनी पटेलांना साथ दिली. त्याच पद्धतीने माउंटबॅटन ही व्यक्ती 1947 मध्ये इंग्रजांनी भारतात भारतीय गव्हर्नर म्हणून पाठवली
आणि यांनी फाळणी फार झटकेपटक उरकण्याचा प्रयत्न केला. ह्या ठिकाणी ह्या माणसाने खूप चुक्या केल्या. खरं तर इंग्रजांनी हा जो माणूस पाठवला, हा भारत एकसंघ राहू नये या भूमिकेने पाठवला. पण जरी माउंटबेटन त्या भूमिकेने भारतात आले असतील, पण नंतर त्यांनी बऱ्याच प्रमाणात भारतावर प्रेम केलं आणि शेवटी तर त्यांनी अशा काही गोष्टी केल्या की त्यात भारतीय एकसंध राहण्यामध्ये मोठी मदत भेटली. आणि जेव्हा माउंटबेटनने काही चुकीचे निर्णय घेतले, काही चुकीचे प्रस्ताव टाकले, त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या गोष्टीला कडाडून विरोध केला. जरी आपल्याला काही पक्षांकडनं असं सांगण्यात येत असेल की पंडित नेहरूंनी जम्मू काश्मीरचा भूभाग हा अशांत ठेवण्याचा किंवा 370 कलम ठेवून तो भाग देशातून तोडण्याचा एक प्रकारे प्रस्ताव तयार केला. ते जरी काही प्रमाणात बरोबर असेल, पण तरीसुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू सारखा देशप्रेमी आणि देशभक्त होणे नाही. मुळात झालं काय, पटलांना जम्मू काश्मीर ह्या प्रदेशामधून नेहरूंनी बाजूला काढलं. त्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की त्यांची फारुख शेख अब्दुल्लाबरोबर दाट मैत्री होती आणि त्यांना असा विश्वास होता की शेख अब्दुल्ला भारताबरोबर राहतील. तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी पटलांना बाजूला ठेवून स्वतः काही निर्णय घेतले आणि त्याच्यात काही चुका झाल्या. हे जरी मान्य केलं तरी नेहरू हे भारत विरोधी होते आणि नेहरूंमुळे जम्मू काश्मीर हा प्रांत वेगळ्या पद्धतीने भारतापासून अलग झाला किंवा त्याला तसे कायदे देण्यात आले, हे फारसं बरोबर नाही. तेव्हा मित्र, मुळात या इतिहासामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यात ती तुम्ही नीट बारकाईने जर बघितल्या तर तुमच्या लक्षात येतील की जरी आपण आज ढोबळ मानाने एखाद्या व्यक्तीला देशविरोधी ठरवतो, पण तुम्ही नीट इतिहास वाचला तर तसं फारसं काही राहत नाही. कारण ती व्यक्ती समग्र विचार करणारी असते. मग ते गांधी असेल, पटेल असतील किंवा सावरकर असतील किंवा आजचे मोदी असतील. त्या दरम्यान कारभारामध्ये काही चुका किंवा काही त्यांचं अज्ञान कारणीभूत होऊन काही देशविरोधी गोष्टी घडत असतील, पण याचा अर्थ ती व्यक्ती देशद्रोही आहे किंवा तिने देशाचा काही विचार केला नाही असं म्हणता येणार नाही. नमस्कार.